या राज्यातले कृषी मंत्री जे आहेत ते माझ्याच लोकसभा मतदारसंघातले. आज सकाळीच मी त्यांना फोन केला, बाबा काय चाललंय, आमचा रोहित बसलाय उपोषणाला, काय मनावर घेताय का नाही. तर ते म्हणले नाही नाही, आम्हाला कर्जमाफीबद्दल आम्ही विचार करतोय. तर त्यांनी रोहितला फोन केला होता की बाबा आंदोलन करू नको, तू माघार घे, आपण पुढच्या आठवड्यात बसू. पण हा सगळ्याच संघर्षाचा काळ, मग युरियाचा प्रश्न असेल किंवा संत्र्याचा प्रश्न असेल किंवा कांद्याचा भाव असेल, ही सगळ्याच शेतकरी हा अडचणीत आलेला आपण सातत्याने बघतोय. आणि एक खूप गंभीर राजकारण होत राहील, पण सातत्याने आम्ही सगळेच, मग बळवंत भाऊ असतील, अमर भाऊ असतील, अनिल बाबू असतील, आमच्या सगळ्यांचीच मागणी आहे की केंद्र सरकारने हे विषय थोडे गांभीर्याने घ्यावे. इलेक्शन होत राहतील, तुमची सत्ता तुम्हाला लख लाभो, पण सत्ता ही कशासाठी असते? सत्ता ही फक्त मोठा रस्ता, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, मेट्रो करण्यासाठी नसते. ती तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी ती सत्ता असते. त्यामुळे मला विचाराल तर मी मेट्रोच्या विरोधात नाही, जरूर मेट्रो करा, पण मेट्रो करायच्या ऐवजी त्या मेट्रोमधून जितका निधी जातो त्या निधीमध्ये जर सरसकट कर्जमाफी इथे जर संपूर्ण महाराष्ट्रात झाली असती तर माझ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात हे अश्रू आले नसते. मुंबई पुण्यामध्ये अर्धा तास वाचवण्यासाठी हजारो करोड रुपये खर्च केले. आनंद आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो. पण तो अर्धा तास वाचवण्यासाठी किती करोडो रुपये तुम्ही खर्च केले? ते करोडो रुपये खर्च एखाद्या वर्ष पुढे केले असते आणि ते आमच्या संत्र्याच्या, मोसंबीच्या, कांद्याच्या शेतकऱ्याला दिले असते. तो तेवढे पण मागत नाही. त्याला वेळेवर युरिया मिळालं असतं, त्याला बँकेमधून वेळेवर त्याला लोन मिळालं असतं, तर आज या शेतकऱ्याला एवढी अडचण आली नसती. अहो, आमच्या एवढ्या महिला भगिनी इथे बसल्या. मला आठवतंय लाडकी बहीण योजना जेव्हा आली तेव्हा आम्ही सगळे म्हणायचो, हे एवढे पैसे देत आहेत, कसं व्हायचं. आणि तुम्ही बघितलं विधानसभेला काय झालं. पण आज 2,63,00,000 महिलांना फॉर्म भरून योजना दिली. सगळे आनंदी झाले, ठपाठपा सगळ्यांनी बटणं दाबली. आज काय परिस्थिती 2.5 वर्षांनी? 80 लाख महिला त्याच्यात कमी केल्या, त्याच्यात पुरुषही आले. मला एक कळत नाही, फॉर्म भरताना पुरुषांचे फॉर्म कसे भरले गेले हो? आणि इमानदार आहे सरकार म्हणतं. मला या सरकारला खूप प्रांजळपणे हा प्रश्न विचारायचा आहे की मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री असताना सरसकट कर्जमाफी झाली, तेव्हा तर KYC वगैरे नव्हतं. बँकांवर लोकांवर विश्वास ठेवून झाली ना कर्जमाफी. त्याच्यानंतर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये आधार कार्ड आलं. मिळालं की नाही प्रत्येकाला आधार कार्ड? मग तेच आधार कार्ड तुम्ही KYCची लिंक करून जनधन योजना जी आहे त्याच्या लिंक करून का नाही आमच्या महिलांना पैसे देत? त्यांचं काय म्हणणं आहे, आमच्या महिला KYC येत नाही म्हणून पैसे येत नाहीत. KYC करायला किती वेळ लागतो? मला द्या ती जबाबदारी, मी या सगळ्या 80 महिला आणून देते त्यांना, पण त्यांना पैसेच द्यायचे नाही. कारण का सगळं घोडं कुठे अडकलं आहे? त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अडकलं. कारण का इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय होतं हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. आमच्या बिचारा शेतकरी कुठून देणार हो 5, 10, 20%? तो बिचारा त्याचे खायला पैसे नाहीत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत, आरोग्यासाठी पैसे नाहीत, युरियासाठी त्याला तासनतास उभं राहावं लागतं. कसा चालणार हा देश? सगळ्याचा सोंग घेता येतो, अन्नधान्याचा आणि पैशाचा सोंग नाही घेता येत. ह्या जर शेतकऱ्यांनी जर उद्या ठरवलं ना की मी नाही शेती करत, काय कराल या इन्फ्रास्ट्रक्चरचं, या मोठ्या रस्त्यांचं, या मेट्रोचं? मला सांगा तुम्ही. त्यामुळे मला विचाराल तर महाराष्ट्र हा फार अडचणीत आणि संघर्षातून चालला, देश अडचणीतून चाललेला. पेट्रोल डिझेलचा भाव, मी रोज TV वर बघते बातम्या की आज यवतमाळला डिझेल नाही, आज CNG कुठे मिळत नाही. 3-4 दिवस त्या बातम्या सुरू झाल्या की मध्येच मग पक्ष फोडायच्या बातम्या आल्या, विलिनीकरणाच्या बातम्या आल्या आणि पेट्रोल डिझेल मागे राहिलं आणि विलिनीकरण पुढे आलं. मला ह्यांना प्रश्न विचारायचा आहे की विलिनीकरणाची चर्चा ना आम्ही करतोय ना ते करतायत, मग ती बातमी पुढे कशी आली आणि पेट्रोल डिझेलची बातमी मागे कशी गेली? मला खरं सांगा, सगळ्यांना पेट्रोल डिझेल वेळेवर मिळतंय का? आणि कुठला नेता प्रायव्हेट प्लेननी फिरणं बंद झालंय? मोदीजींनी सगळ्यांना आव्हान केलं. अहो, मोदीजींनी एवढं आव्हान घेतलं, आमच्या व्याह्यांनी इतकं मनावर घेतलं की आमचा 27 जूनचा
रिसेप्शनचा कार्यक्रम आमच्या व्यायांनी पुढे ढकलला, कारण का मोदीजी म्हणले पैसे वाचवा. आमचं डिसेंबरमध्ये आहे आता नागपूरमधलं रिसेप्शन. आणि नंतर सत्तेमधलेच लोक गाड्यांचा ताफा घेऊन फिरतायत, हेलिकॉप्टरनी फिरतायत, नेते प्रायव्हेट प्लेननी फिरतायत. दिल्लीला 60 विमानं जातात, 60 मुंबईवरनं दिल्लीला आणि दिल्लीवरनं पुण्याला. तरी इथले सगळे नेते प्रायव्हेट प्लेननी जातात. पाऊस आला वाटतं, त्याला उशिरा का होईना, थोडा का होईना पाऊस येतो. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकीय गोष्टी, आज महाराष्ट्र आणि देश हा अडचणीत चालला आहे. त्याच्या